प्रवेश सुरू जीवन प्रबोधनी विटा संचलित सौ शोभा काकी बाबर नॅक मूल्यांकन प्राप्त कन्या महाविद्यालय विटा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार BA BCom व BCA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रम तसेच BSc नर्सिंग प्रवेश। खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय व BSc नर्सिंग कॉलेज। अनुभवी तज्ञ मार्गदर्शक, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, वायफाय कॅम्पस, डिजिटल क्लासरूम, NSS युनिट, वैयक्तिक मार्गदर्शन, नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। तर विटा शहरातील नामांकित महाविद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा नगर परिषदेचे नगरसेवक फिरोज तांबोळी यांनी विटा नगर परिषदेकडे फुले नगर येथील नवीन कब्रस्तान मधील सोयी सुविधांसाठी 15 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जाद्वारे मागणी केली होती। या मागणीचा ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आलाय। या पाठपुराव्याला यश आलं असल्याचं तांबोळी यांनी सांगितलंय। विटा येथील फुले नगर येथे नवीन कब्रस्तानमध्ये रात्रीच्या दफनविधीसाठी प्रकाशाच्या अभावामुळे गैरसोय होत होती। यासाठी विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांना 15 फेब्रुवारी 2024 रोजी अर्जाद्वारे कब्रस्तानमध्ये लाईटची सोय करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। याचबरोबर विविध मागण्याही करण्यात आल्या। याच मागणीची दखल घेऊन ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असता नगर परिषदेकडून फुले नगर येथील कब्रस्तानमध्ये तात्काळ 3 हॅलोजन दिवे लावण्यात आले। यावेळी नगरसेवक फिरोज तांबोळी व मुस्लिम समाजातील अधिक मान्यवर उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।